परभणी येथील वसमत रोड येथे राष्ट्रवादी भवन समोर मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी 10:30च्या सुमारास पालकमंत्री यांचा ताफा अडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या सरसकट मदत देण्याची मागणी केली। आज परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे। अद्याप शासनाकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही। या आंदोलनात शिष्टमंडळाने पालकमंत्री संजय बनसोडे यांना निवेदन दिले। यावेळी पालकमंत्री यांचा ताफा अडवताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष रितेश काळे, तालुका अध्यक्ष शहाजी देसाई, गंगाधर जवंजाळ, प्रभाकर लंगोटे, अंकुश हावडे, अशोक वाकोडे, युवक शहराध्यक्ष अनिल गरड, प्रेम पाटील, माधव कनकुटे, शेख युनुस, गजानन कदम, शमशेर चव्हाण, रेहमान पठाण आदी आंदोलनात सहभागी होते। यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। परभणी नगर न्यूजसाठी राजू कडलेसह देविदास खरात। आणि एकही नदी अशी शिल्लक नाही की त्या नदीला पूर आला। आज जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय बनसोडे परभणी जिल्ह्यामध्ये आले असता संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीने त्यांना 2 निवेदन देण्यात आली। त्यातले एक निवेदन असं होतं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले। सोयाबीनला काही सोयाबीनला तर शेंगाच लागल्या नाहीत आणि जे सोयाबीनला शेंगा लागल्यात त्याचं अतिवृष्टीमुळे एवढं नुकसान झाले की त्या सगळ्या शेंगा पावसामुळे सगळा खराब होऊन गेलेत, त्याचा वास यायला। अशा पद्धतीचं आमचं निवेदन होतं। पण सन्मान्य कलेक्टर साहेबांनी अशा सूचना दिल्या असं आम्हाला कळालंय की संपूर्ण जिल्ह्यामध्ये 60% वर नुकसान भरपाई दाखवू नका म्हणून। अशा पद्धतीनं आम्ही पालकमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकून पालकमंत्र्यांना विनंती केली की बाबा तुम्ही आता आढावा बैठकीमध्ये कलेक्टरला सूचना द्या, जिथं 80% झाली तिथं 80% घ्या, 60% असेल 60% घ्या, पण संपूर्ण शेतकऱ्याला सरसगट नुकसान भरपाई देण्यासाठी मदत करावी एवढी आम्ही या ठिकाणी सांगितले की आता कलेक्टर ऑफिसला आम्ही आढावा बैठक घेणार आहेत। त्या आढावा बैठकीमध्ये तात्काळ या संदर्भाचा निर्णय कमिशनर साहेबाला बोलून लवकरात लवकर याची घोषणा करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मागच्या औरंगाबादच्या मीटिंगमध्ये 16 सप्टेंबरला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2,500 कोटीचं पॅकेज परभणी जिल्ह्याला दिलं होतं। पण अद्यापपर्यंत आज त्या पॅकेजचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सोयाबीनचं पुष्पगुच्छ करून पालकमंत्र्यांना दिला आणि 2,500 कोटी परभणी जिल्ह्याचे गेले कुठं अशी आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांनी आमच्याकडे बघून हसले। त्यांच्याकडे उत्तर द्यायला काही नाही, नुसतं पॅकेजच्या घोषणा चालू आहेत। कुठे ग्राउंड लेवलला कुठल्याही प्रकारचं काम नाही। परभणी जिल्ह्याची जर अवस्था बघितली असेल तर बकाल अवस्था झालेली आहे। रस्ते नाहीत, मूलभूत सोयीसुविधा नाहीत। अशा पद्धतीचं कामकाज या शासनाकडून चालू आहे।